उसको सारे लोगों ने घेर के और उसके लोहे की रोड की मारी, किसी ने डंडे के मारा, से मारा जी। एका छोट्याशा फुग्याचं कारण आणि युवकाने गमावला आपला जीव। दिल्लीतील या घटनेने संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलं आहे। ही घटना आहे दिल्लीतील उत्तमनगर भागातील। होळीच्या दिवशी एका छोट्याशा मुलीकडून पाण्याचा फुगा रस्त्यावर फुटतो आणि जवळून जाणाऱ्या एका मुस्लिम महिलेला रंग लागतो। यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये वाद निर्माण होतो। वाद वाढू नये म्हणून हिंदू कुटुंब त्या मुस्लिम महिलेच्या घरी जाऊन माफी मागतात। वाद मिटला आहे असं वाटत असतानाच काही वेळाने 10 ते 15 मुस्लिम युवकांचा गट त्या हिंदू कुटुंबाच्या घरच्या दिशेने निघतो। त्याचवेळी या कुटुंबातील एक 26 वर्षाचा युवक तरुण कुमार हा बाहेरून होळी घेऊन घरी येत असतो। त्याला झालेल्या गोष्टींची काहीच कल्पना नसते। इतका मोठा जमाव आपल्या घरच्या दिशेने येताना पाहून तरुण घाबरतो, परिस्थिती थांबवण्याचा प्रयत्न करतो। पण त्या गटातील युवकांकडून तरुणावर हल्ला करण्यास सुरुवात होते। त्याच्यावर दगड, लोखंडी बार, काट्याने हल्ला केला जातो आणि या तरुणाचा मृत्यू होतो। या घटनेच्या 48 तासानंतरही कोणावर ठोस कारवाई करण्यात येत नाही। 24 घंटे का टाइम मांगा, 24 घंटे में मारता रिजल्ट दे देंगे। महत्त्वाची बाब म्हणजे एका बाजूला आपण सेक्युलरिझमच्या गोष्टी करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा वेळोवेळी या घटना समोर येतात। खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे।